नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 4चा प्रॉब्लेम सेट 4. तर त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ज, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, म्हणजे MCQ क्वेश्चनचे टाईप्स आहे. तर फर्स्ट आहे, इफ 6 ॲज 5 इक्वल टू y ॲज 20 देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y. तर आन्सर बी येते याचं 24. सेकंड आहे, व्हॉट इज द रेशो ऑफ 1 mm टू 1 सेंटीमीटर. तर 1 mm टू 1 सेंटीमीटर म्हणजे 1 ॲज 10. ऑप्शन सी हे आन्सर आहे. थर्ड आहे, द एज ऑफ जतीन, नितीन अँड मोहसिन आर 16, 24 अँड 36 इयर रिस्पेक्टिवली. व्हॉट इज द रेशो ऑफ नितीन्स एज टू मोहसिन एज. ओके, म्हणजे 16 आणि 36 मधला रेशो विचारला आहे. तर इथे ऑप्शन बी येतं 2 ॲज 3. फिफ्थ आहे, व्हॉट इज द मीन ऑफ प्रोपोर्शन ऑफ 4 अँड 25. तर याचा आन्सर येतं ऑप्शन सी 10. ठीक आहे, बघा याचा क्वेश्चन नंबर 2 आहे, फॉर द फॉलोइंग नंबर राईट द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर इन द रिडक्ट फॉर्म. आता रिडक्ट फॉर्ममध्ये आपल्याला रेशो लिहायचे आहेत. तर फर्स्ट आहे 21 अँड 48. ठीक आहे, तर चला मग त्याचा रिडक्ट फॉर्म करूया आपण. इक्वल्स टू 21/48 डिवाइड फॉर्ममध्ये लिहून घेतला. आता याला कोणत्या एका संख्येने डिवाइड होईल, तर याला 3ने डिवाइड होऊ शकतं दोघं नंबर्सला. मग 21 डिवाइड ॲज 3, 48 डिवायडेड बाय 3. ओके, मग 3 7 जा 27 येतात आणि 3 1 जा 3 आणि 3 3 जा 3 2 जा 6, 3 6 जा 18. ओके, मग इथे रेशो येतो याचा 7 ॲज 16. समजलं. सेकंड आहे 36/19 घेऊया आपण डिवाइड फॉर्मला. ठीक आहे, याला आता कोणत्या संख्येने, हे कोणाच्या टेबलमध्ये येतात, 18च्या टेबलमध्ये येतात. तर दोघं पण 18ने डिवाइड होऊन जातील. 18 2 जा 36, 18 5 जा 90. ओके, मग याचा रेशो येतो 2 ॲज 5. ओके, थर्ड आहे 65 डिवायडेड बाय 117 घेऊया. 65 डिवाइड बाय 117. तर हा 13ने डिवाइड होईल. 13 5 जा 65, 13 9 जा 117. देअरफॉर याचा रेशो येतो 5 ॲज 9. ठीक आहे. फोर्थ नंबरचा आहे 138 अँड 161. ठीक आहे, मग इथं 138/161 इक्वल्स टू 138 डिवायडेड बाय 23/161 डिवायडेड बाय 23 टू 6/7. याचा रेशो येतो देअरफॉर 6 ॲज 7. ओके, लास्ट वन आहे 114/133 इक्वल्स टू, आता याला 19ने डिवाइड करूया. 141 डिवायडेड बाय 19/133 डिवायडेड बाय 19. तर हे आपण डिवाइड फॉर्ममध्ये घेऊन घेतले. त्याला 19ने डिवाइड करूया. 19 6 आर 114 अँड 19 7 आर 133. तर याचा रेशो येतो 6 ॲज 7. ओके, क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट द फॉलोइंग रेशो इन द रिडक्ट फॉर्म. फर्स्ट आहे रेडियस टू द डायमीटर ऑफ अ सर्कल. ठीक आहे, मग आता रेडियसचा फॉर्म्युला काय येतो, इक्वल्स टू आर अँड डायमीटर त्याच्या दुप्पट असते, इक्वल्स टू 2r. देअरफॉर r ॲज 2r इक्वल्स टू r/2 2r घेऊया इक्वल्स टू
आर आणि आर हे कट होतील, इथे 1/2 येईल इक्वल्स टू 1 ॲज 2 हा त्याचा रेशो येतो. सेकंड आहे द फॉलोइंग डायगोनल्स ऑफ द लेंथ ऑफ अ रेक्टँगल हॅविंग लेंथ 4 सेंटीमीटर अँड ब्रीथ 3 सेंटीमीटर. ओके, मग हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू लेंथ स्क्वेअर प्लस ब्रीथ स्क्वेअर इक्वल्स टू 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इक्वल्स टू 4चा स्क्वेअर येतो 16, 3चा येतो 90 इक्वल्स टू 25. मग इथे येतं देअरफॉर हायपोटेनियस इक्वल्स टू 5 कसं आलं तर याचा स्क्वेअर रूट जो येतो तो 5 सेंटीमीटर येतो. मग इथे येतं द रेशो ऑफ डायगोनल्स to the length is 5/4. ठीक आहे. थर्ड येतं द रेशो ऑफ पेरिमीटर टू एरिया टू अ स्क्वेअर हॅविंग साईड 4 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर equal to 4 into side equals to 4 into 4 equal to 60 centimeter. Area of square side equal to 4 square equal to 60 centimeter square. ठीक है. The ratio of the number denoting the ratio denoting the perimeter to area square 16 adds 16 equals to 1 at 1 येईल याचा आन्सर. ठीक आहे. असं आता नेक्स्ट आहे चेक द वेदर द फॉलोइंग नंबर आर इन कंटिन्यू प्रोपेशन्स. ठीक आहे. ए इज इक्वल्स टू 2 दिला आहे, बी इज इक्वल्स टू 4 आणि सी इज इक्वल्स टू 8 दिला आहे. ठीक आहे. मग सोल्युशन इक्वल टू बी स्क्वेअर इज इक्वल्स टू म्हणजे 4 स्क्वेअर इक्वल टू 16 होतील. ते ए सी इक्वल्स टू 2 इंटू 8 इथे 16 येईल. फॉर्म्युला येईल बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी. देअरफॉर म्हणजे बीचा स्क्वेअर केल्यावरती पण 16 येतं आहे आणि ए सीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पण 16 येतं आहे, म्हणून बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी येतो आहे. ठीक आहे. मग इथे येईल देअरफॉर ए बी अँड सी आर इन कंटिन्यूड प्रोपेशन. ओके. तर इथे सेकंड दिलं ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 2 आणि सी इज इक्वल्स टू 3. तर मग आपण सोल्युशनमध्ये इथे घेऊया बी स्क्वेअर इज इक्वल्स टू म्हणजे 2चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 येतो आहे. ओके. मग इथे ए सी इक्वल टू 1 इंटू 3 इक्वल्स टू 3 येतो आहे. देअरफॉर बी स्क्वेअर इज इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू ए सी येईल, म्हणजे याची सेम व्हॅल्यू येत नाही आहे. देअरफॉर ए बी अँड सी आर नॉट इन कंटिन्यूड प्रोपेशन. ओके. थर्ड आहे ए इज इक्वल्स टू 9, बी इज इक्वल्स टू 10 आणि सी इज इक्वल्स टू 16.
ठीक आहे. सोल्युशनमध्ये बी स्क्वेअर घेऊया म्हणजे 12चा स्क्वेअर येतो इज इक्वल्स टू 144. AC इज इक्वल्स टू 9 इंटू 16 इक्वल टू 144 येतो. देअरफॉर बी स्क्वेअर इज इक्वल्स टू AC इक्वल आहे म्हणून इथे देअरफॉर A, B and C आर इन कंटिन्यूड प्रोपेशन. इथे बी स्क्वेअर येतो आपला 5 स्क्वेअर इक्वल्स टू 25. AC इक्वल्स टू 3 इंटू 8 किती येतात 24. देअरफॉर B is not equal to AC. Therefore A, B and C are not in continued प्रोपेशन. ओके, समजलं. तर 5th नंबरचं बघूया. ABC are in continued proportions if A is equals to 3 and C is equals to 27. Find B. आपल्याला B फाइंड आउट करायचं आहे. मग इथे येईल A, B and C are in continued प्रोपेशन. देअरफॉर फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर इक्वल टू AC. मग बी स्क्वेअर इक्वल टू 3 इंटू 27. ओके, मग किती येतो हा. देअरफॉर बी स्क्वेअर इज इक्वल्स टू याचा आन्सर येतं 81. हे येतं 81 आहे. त्याचा स्क्वेअर काढून घ्यायचा आहे, याचा रूट घ्यायचा आहे. देअरफॉर B इज इक्वल्स टू 9. बीची व्हॅल्यू किती येते 9. ठीक आहे. 6 आहे कन्वर्ट द फॉलोइंग रेशो इंटू द पर्सेंटेज. ठीक आहे. आता हे जे रेशो आहे तो आपण डिवाइड फॉर्मला घेऊया. 37 ॲज 500 त्याचा आपण पर्सेंटेज फॉर्म करायचा आहे. ते सोल्युशन इक्वल्स टू 37 डिवायडेड बाय 5ने डिवाइड होईल. हे 5ने डिवाइड होईल. ठीक आहे. तर हे येतं 7.4 डिवाइड बाय 100. तर याचा आन्सर येतं 7.4%. ओके, बघा सेकंड नंबरचा आहे 5/8. आता आपल्याला इथे पर्सेंटेज काढण्यासाठी इथे 100 होण्यासाठी कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केल्यावर 100 होत नाही, म्हणून आपण याला डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटरला 100ने मल्टिप्लाय करून घेणार आहोत. तर 5/8 हा न्यूमिनेटरला घेतला, त्याला मल्टिप्लाय बाय 100 केला आणि डिनॉमिनेटरला आपण 100 घेतला. आता हे दोघं जे नंबर्स आहेत ते 2ने डिवाइड होणारे आहेत, म्हणून 2 4 जा 8 आणि 2 5 जा 10 0 ॲज इट इज. मग हे न्यूमिनेटरचे आपण मल्टिप्लायला घेतले 5 इंटू 50 अपॉन 4 डिवायडेड बाय 100. आता 4 आणि 50 हा परत 2ने डिवाइड होतो आहे, म्हणून 2 2 जा 4 आणि 2 2 जा 4 घेतला, इथे 1 आला, मग इथे 2 5 जा 10. ठीक आहे. मग 5 इंटू 25 केल्यावर इथे 125 येतात अपॉन 2 अपॉन 100 आले. ठीक आहे. मग 2 6 जा 12 आणि इथे 2 2 जा 4 उरतो. ठीक आहे. इथे 1 उरतो, मग आपण इथे 0 घेऊ, इथे डेसिमल पॉईंट येईल आणि 2 5 जा 10 आला. ठीक आहे. मग 62.5 येतं. आपण मग ते इथे घेतले 62.5 अपॉन 100. मग हे झालं आपलं पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये. मग 100 काढून आणि याला काय करायचं आहे 62.5 आणि हे पर्सेंटेजचा सिम्बॉल द्यायचा आहे. समजलं. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे 22/30. आता इथेही तेच होतं आहे. 30ला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तरी त्याचा डिनॉमिनेटर 100 होणार नाही आहे, म्हणून आपण इथे पण न्यूमिनेटरला 100ने मल्टिप्लाय केलं आहे आणि डिनॉमिनेटरला 100 घेतला आहे. आता इथे काय होतं आहे, हे दोघं नंबर हा 30 या 100 हे दोघं पण 10ने डिवाइड होतील, म्हणून 10 3 जा 30 आणि 10 1 जा 10 आणि 0 ॲज इट इज इथे 10 आला, म्हणून 22/3 इंटू 10/100 घेतलेला आहे. ठीक आहे. मग आता आपण ह्या दोघांचा आधी मल्टिप्लाय करूया. इथे येतं 220/3/100. मग 3ने याला
डिवाईड करूया. मग 3 7 जा 21, इथे 1 उरतो, इथे 0 आहे. 3 3 जा 9 म्हणजे 73.3 आन्सर येतं. इथे 10 येतात, परत 3 3 जा 9, परत इथे 1 येतो. हे परत असंच चालू राहणार आहे म्हणून आपण इथे हा भागाकार थांबवला आहे. डिवायडेड बाय 100 ॲज इट इज घेतला आहे. आता हे पर्सेंटेज फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी 73.3 आणि पर्सेंटेजचा सिम्बॉल आपण दिलेला आहे. आता 4th नंबरचा आहे 5/16. इथेही तेच होतं आहे. मग न्यूमेरेटरला 100ने मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला परत एकदा 100 घेतला आहे. मग इथे हे दोघं पण नंबर काय होत आहेत, 2ने डिवाईड होत आहेत. 2 8 जा 16 आणि 2 5 जा 10 आणि 0 ॲज इट इज. इथे परत काय आलं, 5 × 50/8/100. परत हे नंबर जे आहेत हे काय आहेत, 2ने डिवाईड होणारे आहेत म्हणून 2 4 जा 8, 2 2 जा 4, इथे 1 उरतो, 2 5 जा 10. मग 5 आणि 25चं मल्टिप्लाय केल्यानंतर 25 बघा इथे 4ने डिवाईड करायचं आहे. 4 3 जा 12 येतो आणि इथे 4 1 जा 4, इथे डेसिमल पॉईंट येतो. इथे 1 उरतो, आपण त्याला 0 घेतला आहे म्हणून इथे डेसिमल पॉईंट आला आहे. 4 2 जा 8, इथे 2 उरतात आणि 4 5 जा 20 येतात. ठीक आहे, म्हणजे इथे 31 पॉईंट येतो. 25/100 येतो. हे झालं आपलं पर्सेंटेज फॉर्ममध्ये. मग आपण त्याला सिम्बॉल देऊन आणि इथे लिहून घेतले 31.25%. ठीक आहे. आता 5th नंबरचा आहे 144/1200. आता हे दोघं पण नंबर जे आहेत ते 12ने डिवायडेबल आहेत. डिवायडेड बाय 12 म्हणजे या जो 1200 जो आहे तो 12ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला इथे काय होणार आहे, डिनॉमिनेटरला 100 येतो. कळलं, म्हणजे 12 1 जा 12 येतो आणि हे दोघं 0 ॲज इट इज म्हणजे इथे 100 येतो. आणि इथे 144ला 12ने डिवाईड केल्यावर आन्सर 12च येतो, म्हणजे 12चा स्क्वेअर येतो 144. मग इथे काय येतं, 100चे किती पर्सेंट आले, हे 12%. ओके, समजलं. आता 7th नंबरचं एक्झाम्पल आहे, राईट द रेशो ऑफ द क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी इन द रिडक्ट फॉर्म. फर्स्ट आहे, आता हे 1024 MB अँड 1.2 GB. ठीक आहे, हे दिलेलं आहे. हे MB म्हणजे हे किती येतं, मग हे 1 GB येतं. सोल्युशनमध्ये 1024 MB इज इक्वल्स टू किती दिलं इथे, 1 GB. ठीक आहे, देअरफॉर मग हा 1 ॲज टू 1.2 GB. ठीक आहे, असं येतं हे रेशोमध्ये. मग इक्वल्स टू 1/1.2. म्हणजे हा किती झाला, 10 आणि हा किती झाला, 12. ठीक आहे, मग इथे 2 5 जा 10 आणि 2 6 जा 12. ठीक आहे, मग याचा रेशो येतो 5/6. समजलं. सेकंड आहे 17 रुपीज आणि 25 रुपीज 60 पैसे. ठीक आहे, आता 17 रुपीज म्हणजे किती पैसे येणार, इक्वल टू 17 × 100 पैसे इक्वल टू 1700 पैसे येतात. ओके, मग 25 रुपीज म्हणजे 25 रुपीज आणि 60 पैसे इक्वल टू 25 × 100 प्लस 60 इक्वल्स टू किती येतात, मग हे 2560 पैसे येतात. ठीक आहे, मग इथे येईल देअरफॉर 1700 ॲज टू 2560 इक्वल टू 1700/2560 इक्वल्स टू 170. हे कट झाला, ते तो 256. ठीक आहे, याला डिवाईड केल्यानंतर इथे येतं 85/128. 2ने डिवाईड करायचे. 2 8 जा 16, ते 1 उरतो, 2 5 जा 8. इथे 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 8 जा 16. ठीक आहे, मग इथे रेशो येतो याचा इक्वल्स टू 85/128. ओके, समजलं. आता 5th नंबरचा आहे 5 डझन आणि 120 युनिट्स. ओके, 5 डझन. आता 5 डझन
इक्वल्स टू किती येतात 12 येतात ना एका डझनमध्ये इंटू 5 करूया आपण युनिटमध्ये कन्वर्ट करायला आहे तर हे 60 युनिट्स होतात. देअरफॉर 60 युनिट ॲज टू 120 युनिट इक्वल्स टू 60/120. मग कसं होईल हे 61 जा 60 62 जा 121/2 इक्वल्स टू 1 ॲज टू. ठीक आहे. फोर्थचा आहे फोर्थ स्क्वेअर मीटर इक्वल टू 800 स्क्वेअर मीटर आहे. मग इथे फोर्थ स्क्वेअर मीटर इक्वल्स टू 4 × 100 × 100 स्क्वेअर मीटर म्हटले म्हणजे म्हणून इथे आपण 2 टाइम मल्टिप्लाय घेतलं आहे तर इथं 40,000 स्क्वेअर मीटर सेंटीमीटर. ओके. इथे 800 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. देअरफॉर 40,000 ॲज टू 800 इक्वल्स टू 40,000/800. तर मग हे 2 कट होतात हे 2 कट होतात. इथे 400/8 8 1 जा 8 8 5 जा 40. तर इथे येतं 50 हा 0 ॲज इट इज येतो आपण 1. तर इथे रेशो येतो 50/1. ठीक आहे. आता फिफ्थ नंबरचा आहे 1.5 kg अँड 2500 ग्राम आहे. ओके. मग आता के जीचं आपण ग्राममध्ये कन्वर्ट करूया. 1.5 kg इक्वल्स टू 1.5 × 1000 इक्वल्स टू 1500 ग्राम इक्वल्स टू 1500 ग्राम ॲज टू 2500 इक्वल टू 1500/2500. ओके. दोघं 0 कट होऊन जातील. ते येतात 15/25. हे दोघं फिफ्थने डिवाइड होईल. 5 जा 25 आणि 5 3 जा 15. 3/5 इक्वल्स टू 3/5 हा रेशो येतो त्याचा. ठीक आहे. इफ A/B इक्वल्स टू 2/3 देन द फाइंड व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन. तर एक्सप्रेशन काय 4A + 3B/3B. ठीक आहे. मग आता आपल्याला 4A + 3B/3B इक्वल्स टू आता A काय आहे A/B आपल्याला काय दिलं आहे 2/3 आहे. हे काय आहे गिवन. ओके. आता मल्टिप्लाइड बोथ साईड बाय 4/3. इथे A आणि Bची किंमत किती दिली आहे 4 आणि 3. मग इथे मल्टिप्लाइड बोथ साईड बाय 4/3. देअरफॉर 4A/3B इक्वल्स टू 8/9. ठीक आहे. म्हणजे याला मल्टिप्लाय केल्यानंतर 4A म्हणजे इथे हे बघा असं येईल. इथे 4/3 × 2/3. 2 2 जा 4 2 जा 8 आणि 3 3 जा 9 आन्सर येतं. ठीक आहे. आता हे बाय कंपोनंडो इक्वल्स टू 4A + 3B/3B. मग कसं येईल हे 4A किती आहे 8 आणि 3B किती आहे 9/3B किती आहे 9. मग इथे येतो 17/9. आन्सर इथे द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन इज 17/9. आलं लक्षात. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे 5A² + 2B², 5A² - 2B². आता आपण हे ॲज इट इज राईट करून घेऊया सोल्युशनमध्ये. इक्वल्स टू A/B इक्वल्स टू 2/3 हे आपल्याला गिवन आहे. ठीक आहे. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड आपण याचा स्क्वेअर घेऊन घेऊया.
ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, 2चा स्क्वेअर येतो 4, 3चा स्क्वेअर येतो 9. ठीक आहे, मल्टिप्लाय बोथ साइड इक्वल्स टू 5/2. 5/2. ओके, आता या साईडला मल्टिप्लाय करायचं आहे. मग देअरफॉर इथे मल्टिप्लाय केल्यानंतर काय आन्सर येणार आहे? 4 आणि 9. 5 4 आर 20 आणि 18. मग हे काय आहे आपलं? 5a² आहे आणि हा 2b²ची व्हॅल्यू ही आपल्याला मिळाली. आता इथे आपण घेऊया बाय कंपोनंडो डिव्हिडंडो नुसार. (5a² + 2b² अपॉन 5a² - 2b² इक्वल्स टू 20 + 18 अपॉन 20 - 18 इक्वल्स टू 38/2. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 4 जा सॉरी इथे 1 येतो, 2 9 जा 18. ठीक आहे, इथे 19/1 हे येतं. मग इथे आन्सर येईल द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन इज 90. ओके, समजलं? बाकीचे प्रश्न आपण पुढील भागात पाहूया. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.